सीताराम. मला आज अभंगातील एका ओळीवर बोलायचं आहे. एडका मदन मदन तो केवळ पंचानन, एडका मदन मदन तो केवळ पंचानन. धडक मारली नारदाला, 60 पोरं झाली त्याला. एडका मदन मदन तो केवळ पंचानन, एडका मदन तो केवळ पंचानन. आता एडका कुणाला म्हणलंय हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. एडका म्हणजे काय? तर एडका म्हणजे मेंढी असते ना, मेंढी त्यांच्यात जो नर असतो त्याला बालिंगा म्हणतात आमच्यात. त्या नराला ज्यावेळेस शिंग येतात ना त्याला एडका म्हणते ती, म्हणजेच बालिंगा. मेंढीतला जो नर असतो त्याला बालिंगा म्हणतात. आताच व्हॉट्सअपवर 2 दिवसापूर्वी माझी चर्चा झाली. मला एक जणाने विचारलं, माळकरीच होते महाराज, एडका म्हणजे काय? तर मी त्यांना सांगितलं की मेंढीचा जो नर असतो त्याला एडका म्हणतात. तर मग त्यांनी ते पाठवला फोटो. म्हणले हेच का? हां म्हणलं बरोबर आहे. तर आहे ना, ह्या ओळीवरच मला बोलावंसं वाटलं. एडका मदन मदन तो केवळ पंचानन, धडक मारली नारदाला केला ब्रह्मयाचा मातेरा. तर एडका हा जो मेंढीचा जो नर असतो तो 4 पावलं मागं जातो. त्याला जर मारायला शिकवलं ना, डिशिंग मारायला शिकवली ना डोक्याने, तर तो 4-5 पावलं चांगला मागं जातो, 5-6 पावलं. जोरात येतो, जोरात धडाक मारतो. आम्हाला अनुभव आहे, आम्ही पाळला होता. म्हणजे माझ्या सासरघरी पाळला होता आम्ही बालिंगा. तो मोठा करून मग ती धडका मारायला लागला, आम्हाला मारायला लागला, घरातल्यांना. मग विकला आम्ही. तर असा हा एडका जो बालिंगा असतो तो केवळ पंचानन. पंचानन म्हणजे काय? पंचानन म्हणजे काय? तर पंचमहाभूत सुद्धा त्याच्या, म्हणजे पंचमहाभूतांना सुद्धा हरवतो असा हा मदन, तो केवळ पंचानन. तर हा जो मदन आहे ना, तर मला एक सांगायचं आहे की एडका मदन मदन केवळ पंचानन हा जो एडका नावाचा जो मेंढा आहे ना, तो थोडक्यात आता धडाक जर मारायची म्हणलं तर तो मागं पुढं पाहतो का? नाही. तसंच आहे ना, काम क्रोधादी विकार तो भल्या 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 योग्यांना सुद्धा मतिभंग करून टाकतो. म्हणजे पंचमहाभूतांपासून हे शरीर तयार झालं ना. हे पंचमहाभूतांपासून आपली इंद्रिय तयार झाली ना, शरीर. मग ह्या इंद्रियांवर सुद्धा तो ताबा मिळवतो. तो केवळ पंचानन. धडक मारली नारदाला ना. आता नारद महर्षींना जरा थोडासा मनामध्ये अभिमान झालता. म्हणले बघा कसली अप्सरा आणली तरी मी भुलतो का बघा. मग आता ते पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ब्रह्मदेवाला म्हणले बघा मी ब्रह्मचारी आहे. महादेवांकडे गेले आणि विष्णुदेवांकडे गेल्यामुळे विष्णुदेव म्हणले आता हे आपला शिष्य आहे, आपलाच नातू आहे, याचा जरा गर्वहरण केला पाहिजे. म्हणून ती एका राजाची सभा होती. म्हणजे काय त्याला म्हणतात, मुलींचं स्वयंवर होतं. राजाच्या मुलीचं स्वयंवर होतं. त्या स्वयंवरामध्ये नारद महर्षी गेले आणि ते आता पूर्ण कथा मला आठवत नाही. हो हो हो, विष्णुदेव त्यांना तळ्यात घेऊन गेले, नदीच्या पाण्यात, आणि खाली डुबवलं. आणि त्याच्यातच नारद महर्षींचं लग्न झालं, 60 मुलं झाली.
नारद वर्षी वैतागले. विष्णुदेव म्हणले आता कसं वाटतंय. तर आहे ना हा जी मदन नावाचा आहे ना येडका मदन केवळ पंचानन तो पंचमहाभूतांवर इंद्रियांवर ताबा मिळवतो आणि माणसाला पूर्णपणे बांबवून टाकतो. असा हा येडका मदन केवळ पंचानन. सीताराम.